कुठला हा जबरदस्त एकदम सॉलिड. पण रात्रीचा सीन एकदम डेंजर होता, म्हणजे जास्त थांबलो पण नाही, पटकन आतमध्ये बसलो आणि कुत्र्याला पण जवळ घेतली. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा प्लॅन एकदम भंडार असणार आहे, कारण आपण आलो आहे आज वाल उपसायला, म्हणजे ढव उपसायला. ह्या वर्षी पाऊस भरपूर होता, तर त्याच्यामुळं पाणी भरपूर आहे. अजूनपर्यंत पाणी कमी असतं तर आपण हाताने उपसला असता, म्हणजे गमेलाने वगैरे. तर हा ढव उपसायचा असेल तर आता मसनीचाच वापर करावा लागेल. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मासे आहेत, मुरे मासे आहेत, खवळे मासे आहेत, अजून बारीक बारीक कोळंबी आहे. तर ते आज आपल्याला पकडायचे आहे आणि भंडाराची कॅम्पिंग असणार आहे आपली. तर बरीचशी मंडळी, आता बरीचशी लोक येणार आहेत, बघूया कोण कोण येतोय. घरातून निघालेत, आपण इकडे सध्या पोचलोय मी आणि दीपक दा. आणि बरेच वेळा येऊन आहे ना, आदिवासी लोक इकडे येऊन मासे खेकडे वगैरे पकडतात. तर बघूया आपल्याला ठेवलेत किती मासे ह्याच्यामध्ये, बघूया. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि आज मासे पकडायला सार्थक पण आलाय बघा, हरिसन्ना आलेत, आणि इकडे आपला राजा पण आलाय. राजा नाही आलाय, राजा नाही आला ना, राजा तो काय आलाय. तिकडून पप्पा पण आलेत आज मासे पकडायला. कुत्रा घाबरतोय बघ त्या काठीला. चला मित्र, पहिला इथं आपल्याला पाणी अडवायला लागेल. हा बघा, आपल्याला तो खालचा ढव उपसायचा आहे, आणि इथून जरा पाणी जास्त आहे, म्हणजे पाणी इकडून थोडासा वाहतोय, तर इकडं आपण थोडंसं पाणी अडवून ठेवू, म्हणजे आपल्याला तो ढव उपसायला बरा पडेल. त्याला विचारलं ते तेच आहे. त्या दिवशी आला होता हे घेऊन इकडं आली प्रियांका, टेंट वगैरे घेऊनच आली सर्व. चला, मशीन मस्तपैकी चालू झाले, बघूया किती मिनिटात पाणी खाली होतोय. खाली होईत चाललाय बहुतेक, थोडा थोडा कमी झाला बघा इथं. पाणी आहे ना अजून तिकडे जायला करू, म्हणजे मशिनीने पण जरा फास्ट होईल, आणि इथून पण जरा फास्ट गेला तर पटकन खाली होईल. पाणी जाण्यासाठी आहे ना तिकडे जागा बनवायची आहे, म्हणजे पाणी पटापट जाईल. अरे अरे, उड्या बघा कसले मारतायत. पाला टाकून ठेवायला पाहिजे काय, तशा मध्ये आहेत ना असे टावले पण ठेवू, म्हणजे मासे त्याच्यामध्ये जाऊन बसतील. आणि इकडे दगड वगैरे भरपूर आहेत, त्याच्यामुळं मासे आतमध्ये जायचा चान्स आहे जास्त. त्याच्या अगोदर जसा पाला वगैरे लावून ठेवू. हे घ्या, म्हणजे मासे आहेत ना आतमध्ये दगडींमध्ये शिरणार नाही, इकडे पाल्याखाली बसून राहतात. वरती शिरतात त्या गभीत. त्याच्या दगडी पिशवी टाकून दे.
मासा. उद्या मार्केटला धर. पाणी शाप कमी झाला. काय असं वाटत खूप मोठा आहे. काय पाणी आहे. जाम पकडलं म्हणजे आज. वाढतोय पाणी. झरा बघा केवढा मोठा. बघा कसला फुटला आहे. पाणी स्पीड भरपूर आहे पाण्याला. पाणी लगेच साठेल इथलं. खवले भेटले. खवले मासे आहेत सगळे. जाम प्रयत्न केला म्हणजे भरपूर. हा एवढा ढव उपसून पहिला हा उपसला पूर्ण खाली. त्याच्यानंतर पूर्ण आहे ना कातलामध्ये शिरलेत मासे आतमध्ये. त्याच्यामुळे भेटत नाही. इकडे पण सगळे आहेत ना दगडीतून कातलातून शिरलेत आतमध्ये मासे. झरा पण भरपूर मोठा आहे माशांचा. नाही पाणी नाही, पाणी जाम आहे. पाणी जाम आहे आणि मासे पण शिरले ना कातला. पण ह्याच्यामध्ये मोरे मासे पण नाही आहेत ना यावर्षी. आज भेटलेले मासे हे बघा आज एवढे भरपूर कमी मिळाले. नाहीतर अशी 2 गमेला पण मिळतात. जाम कमी मिळाले नाही. जाम कमी. काहीच नाही. एवढी मेहनत फुकट आहे. फुकट आहे मेहनत. गमेलभर भेटतात मासे आणि आज बघा किती भेटलेत. कमी भेटले भरपूर. असे आहे ना म्हणजे भरपूर कमीत कमी 2 तास गेले ढव उपसायला आणि 2 तासानंतर आपल्याला मासे भेटले थोडेफार. मासे सगळे आहेत ना आतमध्ये घबे आहेत त्याच्यातून शिरतात. त्याच्यामुळे आपल्याला भेटले नाही. गेल्या वर्षी 1-1.5 गमेल, गेल्या वर्षी 1.5 गमेल काहीतरी भेटलेला इथं मासे भरपूर मिळालेले. तर आपल्यासोबत राजा आहे म्हणजे आपल्या जोडीला. तर पटकन टेंट लावून घेऊया. वाजले भरपूर. 4:30 वाजून गेले. अजून बराच प्रयत्न केला मासे पकडण्याचा खाली जाऊन पण. म्हणजे तिथून घरी नव्हतो गेलो. अजून एक ढव उपसला पण तिथे पण मासे नाही मिळाले आपल्याला. 4:30 वाजून गेले. तर पटकन ह्या जागी टेंट लावून घेऊया आणि मस्त चहा बनवून घेऊया. पूर्ण थकल्यासारखं झालं आहे दिवसभर दगडी वगैरे उपटून. चला मित्रांनो फायनली टेंट इथं लागलाय. पटापट चूल पेटव पहिली आणि चहा बनवून घेऊ. पहिले मासे वगैरे भरपूर मिळायचे आणि आता थोडे कमी झालेत. म्हणजे पहिले आहेत ना मोठे मोठ्या कोळंबी झिंगे बोलतात. झिंगे वगैरे भरपूर मिळायचे म्हणजे 7-8 वर्ष अगोदर. आणि आता भरपूर कमी झालेत. म्हणजे ह्या नदीला दिसत पण नाही.
इथली जागा आहे ना तेवढी कम्फर्टेबल नाही आहे, असे खड्डे वगैरे आहेत, पण चालेल, मस्त आहे एकदम मस्त. बाजूलाच पाणी आहे, बाजूलाच आहे ना आपला बारीकसा पाणी होतोय. आणि इथलं पाणी आहे ना पिण्यासाठी एकदम योग्य आहे, कारण काय माहिती आहे वरती कुठला गाव वगैरे नाही आणि पूर्ण डोंगरा साईडून पाणी येतो, त्याच्यामुळे आपण हा पाणी पिऊ शकतो. राजा आहे ना आता कुठं पण गेलो तरी पूर्ण राहतो. पहिला लहान होता ना तेव्हा राहायचा नाही, आत्ता आहे ना राहतो, कुठं पण गेलो तरी मस्त राहतो. तर त्याला सवय झाली. ओके, एकदम परफेक्ट झालाय. दिवसभर एवढी गरमी होते ना, भरपूर गरमी होते, आणि संध्याकाळ झाली की थंडी लागायची सुरुवात होते. मस्त ह्या टायमाला मस्त वाटते जरा आग पेटवल्या. पण कसा टाईम निघून गेला ना आज काही समजलंच नाही, पटकन टाईम निघून गेला. चहा मस्त इकडे तयार झाली, चहा पिऊन घेऊ आणि पक्ष्यांचा आवाज मस्त संध्याकाळच्या टायमात जबरदस्त फिलिंग. या मित्रांनो चहा पियाला. बिस्किट हा लय बरा वाटला चहा पिल्यानंतर. चहा पियाला ना एकदम फ्रेश. खवले मासे खवलं काढून घेऊ पहिले. हे आहेत ना मासे नदीमध्ये कुठे पण मिळतात, कोकणा साईडला सगळीकडे. झाली संध्याकाळ बहुतेक, कालो खैत आला.
सकाळी जेवढं आपण जेवण केलंय त्याच्यानंतर काही खाल्लंय नाही. पहिलं बनवून घेऊ इकडं. राजा मस्त बसलाय बघा तिकडं एक साईडला. आणि बहुतेक बघा संध्याकाळ होत चालली. ही फुलं लय भारी वाटतात बघायला. इकडे जे आपण मासे पकडले ना ते आपण मस्तपैकी रॉडला लावून घेऊ. म्हणजे आपल्याला वरच्यावर भाजायचे आहेत. त्याच्यावर थोडं मीठ मसाला लावू म्हणजे आणखीन टेस्ट भारी आहे. बघा तर असे रेडी झालेत. मस्त इकडे आपण मासे आहेत ना भाजून घेतलेत. ते आपल्याला अजून काहीतरी ब्रेड अंडी हे सर्व मिक्स करून आपल्याला ते बनवायचं आहे. ओके इतकं जबरदस्त पेटले. ब्रेड आहेत ना ते आपण मस्त इकडून काढून घेऊ मधला भाग. ओके एकदम शॉर्टकट आपला आजचा जेवण. ओके 4 ब्रेड तयार झाले. आपण अंड्यामध्ये मिक्स केलेत आणि तिकडे अंडा विथ ब्रेड लय मजा येणार आहे खायला. आणि पाखरं बघा लाईटवरची किती आली, भरपूर आली पाखरं. कारण आत्ता आहे ना संध्याकाळच्या टायमात अशी पाखरं वगैरे येतात. ह्या टायमाला म्हणजे मागच्या टायमाला नाही आली पण ह्या टायमाला भरपूर आलेत पाखरं. मस्त आजचं जेवणाची सोय झाली. तर मस्त जेवून घेऊया. भूक लागली, दुपारपासून काही खाल्ला नव्हता. आणि पूर्ण आहे ना चुलीजवळ होतो ना, एवढी गरमी बापरे. आता टेनमध्ये आलो आहे तर लय भारी वाटतंय, बरं वाटतंय. खाऊन घेऊ. टॉमॅटो सॉस आहे, टॉमॅटो केचप भारी वाटेल खायला. तर या मित्रांनो खायला ब्रेड पहिला खाऊन बघूया. आपण मासा टाकू त्याच्यावरती. मस्त जबरदस्त. इस्तो पण जबरदस्त पेटले. जबरदस्त एकदम सॉलिड. अंडा मासा मिक्स.
तर हा फ्राय जबरदस्त या खायला. यो डॉगे. आज भरपूर दमल्यासारखा झाला दिवसभर. डेंजर एकदम काम. बाहेर बघा इस्तो चालूच आहे. पाखरे ह्या टायमाला भरपूर आलेत तर पटकन आपल्याला लॉक करायला लागेल, नाही तर पूर्ण भरेल आपला टेंट. बाय, गुड नाईट. बहुतेक उधळत आला. समोरून आपल्याला चंद्र दिसतोय. राजा मस्त की बसलेला इकडं. रात्री आहे ना भरपूर ह्या साईडून आवाज येत होता. नक्की काय होता ना समजला नाही. राजा पण भरपूर भुकत होता इकडं. दव पडलाय ना, भरपूर दव पडलाय. तर आत्ता इस्तो पेटायचे भरपूर वांदे झालेत. बघूया कशी तरी पेटवू इस्तो, कारण थंडी भरपूर लागते. चहा पण बनवायची आपल्याला. वाजले 6 वाजले. रात्री काय काय होता काय माहिती नाही, पण राजा भरपूर भुकत होता. त्याच्यामुळं 100% डुकरं किंवा बिबट्या वगैरे ह्या साईडला फेरी मारायला आला असेल, कारण पाण्याच्या बाजूला पण टेंट लावला आहे. पाणी वगैरे पिण्यासाठी आला असेल 100%. आणि कुत्रा पण आहे ना, पुढे जायत नव्हता, जागेवरच थांबत होता. त्याच्यामुळं समजून गेलो काय ना काहीतरी होत असेल. असं वाटलं नव्हतं की इस्तो पेटेल म्हणून, कारण दव पडलाय भरपूर. फाटी वगैरे पूर्ण ओली झालेली. कशी तरी पेटली. भरपूर टाईम गेला, कमीत कमी 15 मिनटं गेली इस्तो पेटवायला. थंडी पण भरपूर लागलेली. 12 झाला इस्तो पेटली ती. पण रात्रीचा सीन एकदम डेंजर होता. म्हणजे जास्त थांबलो पण नाही, पटकन आतमध्ये बसलो आणि कुत्र्याला पण जवळ घेतली. या मित्रांनो चहा प्यायला. मस्त वाटतो एकदम. सकाळचं वातावरण. थंडी लागते भरपूर. सकाळीच आहे ना थंडी भरपूर पडले. दव थंडी भरपूर म्हणजे भरपूर. आणि बाजूलाच आपला डबका आहे पाण्याचा, त्याच्यामुळं अजून थंडी लागते. टेंटमध्ये एवढा काही वाटत नाही, पण बाहेर पडल्यावरती भरपूर थंडी लागते. मस्त राहिला तो पण सोबत. कंटाळला असेल तो पण, तर इथून पटकन निघायचा बघू आपण. पाऊस भरपूर दव पडलाय.
चला मित्रांनो चाललो घरी. सकाळचे 7:30 वाजले. पटापट निघूया इथून जायला. आणि कसं माहिती आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओला व्ह्यूज असतात बऱ्यापैकी, पण मित्रांनो ना सबस्क्राईब करा, कारण आता 50K होणार आहेत. म्हणजे सबस्क्राईब केलात, सबस्क्रायबर पटापट वाढले, लाईक वाढल्या, तर कसं माहिती आहे लाईकने आणि सबस्क्रायबरने म्हणजे काय पैसे वगैरे भेटत नाही. तर मित्रांनो लाईक करा व्हिडिओला, तर मग कसं माहिती आहे आणखीन माझ्या हॉटेल व्हिडिओ वगैरे बनवायला. आणि पटकन 50K व्हायचे आहेत, पटकन 50K होऊन जाऊ द्या, तर आणखीन माझ्या हॉटेल व्हिडिओ बनवायला. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तो स्टॉप करतो. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.